यानंतर शहरी भागातल्या घडामोडी मेट्रो सुपरफास्टमध्ये। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये खैबर पख्तूनख्वा इथल्या नागरिकांवर झालेल्या हवाई हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे। तर मानवी हक्कांच्या रेकॉर्डला वाचवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास पाकिस्तानला दहशतवाद निर्यात करण्यापासून वेळ मिळेल अशा शब्दामध्ये भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी टीका केली आहे। नवी मुंबईतील वाशीमध्ये अनिल कौशिक सामाजिक प्रबोधनाच्या वतीने नवरात्र उत्सव आणि गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले। मात्र माता वैष्णोदेवीच्या गुफेचा देखावा इथे साकारण्यात आला असून येत्या 9 नवदुर्गांचं 9 रूप साकारण्यात आलेले आहेत। तर रोज हजारो नागरिक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आणि गरबा खेळण्यासाठी येतात। मुंबई मेट्रोची रेड लाईन विस्कळीत झालेली आहे। तर काही तांत्रिक बिघाडामुळे इथं दुरुस्तीच्या कामादाखल सेवेमध्ये बदल करण्यात आल्याचं समजतंय। ओवरीपाडा स्टेशन ते आरेच्या दरम्यानमध्ये सकाळपासून ऐकेरी मार्गावर सेवा सुरू आहे। तर काही स्थानकांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे। नव्या मोनोरेल गाड्यांच्या चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेवरील सेवा ही शनिवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। यातच जुन्या 5 गाड्या आता अत्याधुनिक करण्यासह इतरही कामं सुरू आहेत। मोरा मुंबई जलसेवा 3 दिवस बंद राहणार आहे। तर मोरा बंदरातील गाळामुळे जलसेवा ही बंद राहणार असल्याचं समजतं। तर आज संध्याकाळी 5:30 ते 7:45च्या सुमारास 24 आणि 25 सप्टेंबरला सकाळी 6 ते 8:30च्या दरम्यान सेवा बंद राहणार आहे आणि शनिवारपासून ही जलसेवा सुरळीत होईल। राज्यामध्ये आता जाहिरात फलकांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत। जाहिरात फलकांवर 40 फुटांची मर्यादा ठेवण्यात आली असून इमारतीची गच्ची आवाराची भिंत यावर सुद्धा जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आता 30 ऑक्टोबरला होणार आहे। तर मेट्रो 3 प्रकल्पाचं उद्घाटन हे 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती आहे। या दोन्ही प्रकल्पांचं उद्घाटन 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये पाईपलाईन रोडवर रेशन कार्ड आढळल्यामुळे खळबळ माजलेली आहे। तर रेशन कार्ड कुणी फेकली याचा आता शोध घेणं सुरू आहे। अचानक रेशन कार्ड्स आढळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात आता पुन्हा संतापाचा इशारा आलेला आहे। तर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि संपाचा इशारा दिलाय। तर वीज कर्मचाऱ्यांच्या 7 संघटना एकत्र येत 9 ऑक्टोबरला संप पुकारणार आहेत। नाशिकच्या वडनेर गेट परिसरामध्ये पुन्हा बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केला। तर वडिलांसमोरच बिबट्याने या लहान मुलांना उचलून नेलं आणि भीतीचं वातावरण यामुळे पसरलंय। लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात येते।